नमस्कार मित्र हो, मी गार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे जंगल विद्या, ट्री टॉप्स, लेखक जिम कॉर्बेट. या पुस्तकाचं संपादन आणि मराठी अनुवाद केला आहे डॉक्टर कमलेश सोमण यांनी. पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉक्टर कमलेश सोमण लिहितात, जिम कॉर्बेट यांनी जंगली प्राण्यांच्या जीवनक्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच, पण असंख्य फोटोग्राफ्स, अनेक पुस्तकं याद्वारे शहरी माणसाला वन्यजीवनाबद्दल, निसर्गाबद्दल सज्ञान केलं. त्यांनी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकत माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेलं. गढवाल, कुमाऊ, नैनितालच्या निसर्गरम्य परिसरामध्ये कॉर्बेट यांचे बालपण आणि शिक्षण झालं. त्या काळातच कालाढुंगी गावच्या जंगलमय प्रदेशात त्यांना शिकारीचं आणि निसर्ग वाचन करण्याचं शिक्षण मिळालं. मूळचे शिकारी असलेल्या दृष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवलं की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्यजीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. 1907 ते 1938 या काळात सुमारे 1500 लोकांना मारणाऱ्या 19 नरभक्षक वाघ आणि 14 नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम कॉर्बेट यांनी केली. नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या. नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तकं जगभर गाजली. जगातील सुमारे 27 भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली. ब्रिटिश राजवटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या रूढ पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आव्हान दिलं. त्याही पुढे जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत यासाठी त्यांनी भारतात जे काही प्रयत्न केले त्याला तोड नाही. त्याची दखल अवघ्या जगाला घ्यावीच लागली. मित्रहो, पुस्तकाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करण्याआधी जिम कॉर्बेट यांनी एक आगळा वेगळा अनुभव लिहिला आहे. तो आपण ऐकू. ते लिहितात, एकदा मला म्हशींचे बळी घेणाऱ्या एका वाघाची शिकार करायची होती. तेव्हा मी त्या देवस्थानापासून मैलभर दूरची जागा शिकारीसाठी निवडली. दुपारी एका झुडपामागे मी दबा धरून बसलो. वाघ समोरून येईल असं मला वाटलं होतं आणि तो तसा आलाही. तो माझ्या दिशेला पावला पावलाने येत होता. तेवढ्यात तिथली 3 झाडं उन्मळून पडली. आता ती अचानक कशी पडली हे कोडच आहे, कारण कुठेही वादळाचं चिन्ह नव्हतं. ती झाडं पडल्यावर तो वाघ यत्किंचितही दचकला नाही. शांतपणे तो जसा आला तसा तो माघारी निघून गेला. झाडं पडण्याची आणि वाघ माघारी जाण्याची ही घटना मला नेहमीच अघटित वाटत आली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मला देता येत नाहीये. मित्रहो, जी व्यक्ती निसर्गाला जपते त्या व्यक्तीला स्वतः निसर्ग का नाही जपणार बरं? पुस्तकाचे अनुवादक सर्वज्ञ जिम कॉर्बेट यांच्याविषयी थोडेसे या विभागाखाली सर जिम कॉर्बेट यांच्या आयुष्याची थोडक्यात सफर घडवितात. त्यांनी अनुभवलेल्या सुंदर अनुभवांची ओळख करून देतात. जिम कॉर्बेटचा निसर्गाशी जवळून परिचय कसा झाला यावरही आपलेपणाने भाष्य करतात. तसेच मॅन इटर्स ऑफ कुमाऊ, द मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, द टेम्पल टायगर अँड मोर मॅन इटर्स ऑफ कुमाऊ, माय इंडिया, जंगल लॉ, ट्री टॉप्स अशा त्यांच्या समृद्ध साहित्य संपदेची ओळखही करून देतात. वन्यजीवांचे रक्षण, वन्यजीवांना असलेले धोके या मथळ्याखाली आपल्या मनातली धगही ते व्यक्त करतात. ते लिहितात, अगदी 1980 पर्यंत वन्यजीवांचे रक्षण सापेक्षतः सोपे काम होते. प्राण्यांना धोकादायक ठरू शकणारी कारणे पूर्वी गंभीर स्वरूपाची होती, तरी पण ती कमी होती व सामान्यतः कमी तीव्र होती. मोठ्या आकारमानांच्या किंवा दिमागदार पिसाऱ्याच्या अधिक आकर्षक प्राण्यांच्या हत्येस त्यांची ही वैशिष्ट्ये कारणीभूत ठरली, तर अन्य काहींवर इतर लक्षणांमुळे ही वेळ आली. आत्मकेंद्रितता हा मुद्दा स्पष्ट करताना संपादक लोकसंख्या विस्फोट या मुद्द्यावर चर्चा करतात. प्राण्यांची आयात
प्रदूषण, अधिवासाचा नाश आणि जनजागृती हे संपादकांनी मांडलेले मुद्दे वाचताना आपल्याला हळूच हे लक्षात येतं की डॉक्टर कमलेश सोमण जे या पुस्तकाचे संपादक, अनुवादक आहेत, पण ते निखळ निसर्गप्रेमी देखील आहेत. कारण सोमण सरांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांना असलेली निसर्गाविषयीची काळजी, आपलेपणा व्यक्त होत राहतो. तर सोमणजींच्या मनोगतानंतर सुरू होते एक वेगळे अनुभव कथन स्वतः जिम कॉर्बेटच्या शब्दांमध्ये. जंगल विद्या या पुस्तकातील पहिलं प्रकरण भूतांच्या कथा सांगणाऱ्या 8 ते 18 वयोगटातील 14 मुलामुलींच्या कथनापासून या प्रकरणाला सुरुवात होते. या प्रकरणामध्ये जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी या दोघांना कुमाऊंच्या जंगलात आलेला विचित्र अनुभव वाचायला मिळतो. भूताटकीचा अनुभव तो त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकू. ते लिहितात, मी कुमाऊमध्ये जंगलात शेकडो रात्री घालवल्या आहेत. जंगलात घालवलेल्या रात्रींमध्ये फक्त 3 वेळा मला रस्त्यामध्ये पांढऱ्या वेशातली स्त्री दिसली आहे. तो मार्च महिना होता. नुकतेच मोहरीचे भरघोस पीक आले होते आणि ज्या गावात आमची झोपडी वसलेली होती ते गाव सुखी समाधानी होते. स्त्री पुरुष गात होते आणि मुले एकमेकांना हाक मारत होती. अमावास्या असल्यामुळे चांदण्यांच्या प्रकाशात मी आणि मॅगी चालत होतो. चालून चालून थकल्यामुळे मी आणि मॅगी एका झाडाखाली जेवायला बसलो. त्या चांदण्यांच्या प्रकाशात हवेमध्ये मोठा गारवा होता. आम्हा दोघांना एका चिटकिणीच्या हाका ऐकू आले. काही वेळाने तो आवाज शांत झाला. कंपाऊंडच्या उजव्या कोपऱ्यात आणि आमच्या कॉटेजपासून सुमारे 50 यार्डावर एक जुने हलदूचे झाड आहे. गिधाडांच्या पिढ्या, गरुड, हाक, पतंग, कावळे आणि चकचकीत आयबीस यांनी जुन्या झाडाच्या वरचे पक्षी मारले होते. आम्ही दोघांनी आमचे डबे बंद केले आणि पुन्हा गावाच्या दिशेने चालू लागलो. आमचे घर जवळच होते. आम्ही चालत असताना पुन्हा आम्हाला एका स्त्रीची हाक ऐकू आली. ती हाक बहुधा हलदूच्या झाडावरून आली असावी. तिथल्या वरच्या फांदीवर एक स्त्री पांढरी वस्त्रे घालून बसली होती. चांदण्यांच्या प्रकाशात मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या हाकेचे वर्णन मी कसे करू? तिची हाक करुण होती. बहुधा यातनामध्ये अडकलेल्या आत्म्याचे ते आक्रंदन असावे. मी यापूर्वी असा आवाज ऐकला नव्हता. वस्तुतः माझा भूताखेतांवर विश्वास नाही, पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं होतं एवढं मात्र निश्चित. त्या हाकेची तुलना जंगलात ऐकलेल्या इतर कोणत्याही आवाजाशी मी करू शकत नाही, कारण तिची हाक काहीतरी वेगळी होती. त्या हाकेचा, आवाजाचा आपल्या जगाशी तसा कुठलाही संबंध नव्हता. मी पुन्हा त्या फांदीकडे पाहिलं तर ती स्त्री मला कुठेच दिसली नाही. तिच्या ऐवजी एक घुबड माझ्याकडे अक्षरशः डोळे वटारून पाहत होतं. त्या क्षणी त्या झाडावरचे सगळे पक्षी मला हाक मारू लागले. मॅगी चांगलीच घाबरली. तिला घाम सुटला. मग आम्ही पळत पळत आमच्या कॉटेजमध्ये गेलो. मित्रहो, तुम्हाला ही कथा कदाचित भीतीदायक, भूताटकी असणारी किंवा काहीही जाणवत असेल, पण या पूर्ण कथेसोबत चालणारं निसर्गाचं वर्णन किती अद्भुत आहे पाहणं. या पुस्तकामध्ये प्रत्येक पानांवरती निसर्गाचं वर्णन ओतप्रोत भरलेलं आहे. अक्षरशः अद्वितीय अनुभव देणारं हे पुस्तक. या नंतरच्या प्रकरणांमध्ये अस्वलाच्या शिकारीचा वृत्तांत आहे. जिम आपल्या मोठ्या भावाकडून अर्थात टॉमकडून प्राथमिक धडे गिरवित होताना तेव्हाच्या या आठवणी. यानंतरच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये लेखक लिहितो, तुमच्या लक्षात आले असेलच की माझे जंगल भ्रमंती आणि प्रशिक्षण माझ्या भावाच्या अर्थात टॉमच्या संगतीत चाललं होतं. बंदूक कशी हाताळायची आणि गोळीबार कसा करायचा हे मला त्यांनी दाखवलं. माझ्यात खरं धैर्य, खरा कणखरपणा त्यानेच आणला. त्याने मला जंगल विद्येतल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मला त्या साऱ्या गोष्टी आयुष्यभर उपयोगी पडल्या. मला प्राण्यांच्या सवयी व वर्तन याविषयीही खूप काही सांगितलं, ते देखील अनुभवातून.
त्याने मला दाखवून दिलं की जखमी प्राण्यांपासून कोणताही धोका असत नाही. तारुण्यात असताना त्यावेळी शिकलेले धडे नंतर कधीही विसरले जात नाहीत. मीही पुढे या गोष्टी विसरलो नाही. मुख्य म्हणजे माझ्या भावाने मला स्वातंत्र्य दिले होते. तो मला म्हणाला होता की तू जर जंगलाचा कायदा पाळलास तर तुला कधीही त्रास होणार नाही. नरभक्षक वाघा बिबट्याखेरीज कुठल्याही वाघाची वा नरभक्षकाची तू शिकार करू नकोस. किती मौल्यवान सल्ला आहे ना हा. या पुस्तकाच्या नंतरच्या अर्थात 4थ्या प्रकरणामध्ये लेखक जंगल लोअर अर्थात हे पुस्तक जंगल विद्या तर या उक्तीचा विस्तार आपल्याला समजवतात. वनांच्या मानकीकरणामुळे वन्य जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा अक्षरशः नाश होत होता. अनेक झाडे तोडली गेली, फुलांचा फळांचा नाश झाला, लाखो माकडांना जंगलातून शेतीच्या जमिनीवर हकलून देण्यात आले. प्रकरण 5. या प्रकरणात नेमकं कसलं विवेचन केलं आहे याचा अंदाज या परिच्छेदावरून आपण बांधू शकतो. पण अंदाज बांधण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घ्या लेखन वाचण्याचा. कारण जंगलाचा कायदा वेगळा असतो हे जिमला समजलं होतं. ते नेमकं कसं हे या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतं. अजगर, साळींदर, वाघ, कोल्हा, हत्ती अशा कितीतरी गुरूंनी जिमला दीक्षा दिली होती अरण्यप्रेमाची. तो सविस्तर वृत्तांत हे प्रकरण आपल्याला समजावतं. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण जंगल वाचायला शिकवतं. लेखकाचं सखोल निरीक्षण करण्याचं कसब आपल्याला खरंच स्तिमित करत राहतं. या पुस्तकामध्ये लेखकाच्या साथीदारांविषयी, जवळच्या मित्रांविषयी माहिती वाचायला मिळते. त्यांनी त्यांच्या माय इंडिया या पुस्तकामध्ये कुंवर सिंग यांच्याविषयी उल्लेख केला होता. त्यांच्या सोबतीत घालविलेला अवर्णनीय कालावधी फार सुंदर विस्ताराने या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. लेखक म्हणतो, जंगलाची विद्या आत्मसात करीत असताना आपल्याला आदिमानवाच्या काळापासून संपादित केलेले ज्ञान विकसित करणे शक्य आहे. आपल्याला त्यात भर घालावी लागेल. जंगल विद्येपेक्षा जंगल संवेदनशीलता हे नाव मला अधिक योग्य वाटतं. तुम्हाला काय वाटतं? संवेदनशील माणूस चालू क्षणाचे भान ठेवतो. तो सदैव जागा असतो. संवेदनशील माणूस प्रत्येक क्षणाचे स्वागत करतो. संवेदनशील माणूस जंगलात वावरताना आपला अहंकार, आपली आक्रमकता बाजूला ठेवतो. संवेदनशील माणूस हा दाक्षिण्यशील असतो. तो नरभक्षक वाघाखेरीज दुसऱ्या वाघाला चुकूनही हात लावणार नाही. संवेदनशील माणूस जंगलात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे व घडामोडीचे भान ठेवतो. मित्रहो, किती कठीण आहे ना एवढी मोठी बिरुदावली आज आपण सांभाळू शकू का? खरंच अशक्य आहे. सध्या तरी या परिस्थितीमध्ये तरी अशक्य वाटतं मला हे. याच प्रकरणामध्ये लेखक एक वाघीण कशी नरभक्षक झाली असावी हे स्वतः समजतात आणि आपल्यालाही समजवितात. पुढे ते लिहितात, 8 वर्षांपूर्वी म्हणजे एक वाघीण त्या मानाने लहान असताना एका साळींदराशी झालेल्या झटापटीत ती बरीच जखमी झाली होती. ती जखम झाली त्यावेळी तिला पिल्लं झाली असावीत. त्यांचं पोषण करण्यासाठी तिला स्वतःला पुरेसं खाणं आवश्यक होतं. पण या गंभीर जखमेमुळे तिला तिचं नेहमीचं भक्ष्य वन्य प्राणी मिळत नसल्याने तिने माणसांना मारायला सुरुवात केली होती. तसं करण्यात तिने निसर्गाच्या कायद्याचा भंग केला नव्हता. ती एक मांसभक्षक जनावर होती. त्यामुळे माणसाचं असो वा दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांचं असो, फक्त मांसच तर ती फक्त खाऊ शकत होती. दुसरं कुठलंही अन्न ती पचवू शकतच नव्हती ना. सतत तब्बल 8 वर्ष ती माणसांना मारत होती. या काळात तिने अवघी 150 म्हणजे वर्षाला सरासरी 20हून कमी माणसे मारली होती. यावरून मला असं वाटतं, तिला जेव्हा बछडे झाले तेव्हा तिला नाईलाजाने मारण्यासाठी नरभक्षक बनणं भाग होतं. ही जाणीव जी केवळ जंगलात वन्यजीवांच्या निकट सहवासामध्ये राहून प्राप्त केली जाऊ शकते, ती धोक्याच्या अवचेतन चेतावणीचा विकास आहे. मित्रहो, निसर्गाला इतक्या पारदर्शीपणे समजून घेण्यासाठी
तशी क्षमता विकसित करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनुभवांची तपश्चर्या करावी लागते, हे मात्र नक्की. याच पुस्तकामध्ये ट्री टॉप्स या पुस्तकाचीही सफर घडते. जिम कॉर्बेटचं जंगल लोर हे पुस्तक आत्मकथनात्मक होतं. ट्री टॉप्स हे पुस्तक जिम कॉर्बेट यांचं अखेरचं पुस्तक. या पुस्तकाविषयी संपादक टिप्पणी करतात. हे पुस्तक राजकुमारी एलिझाबेथच्या केनियातील ट्री टॉप्सच्या भेटीबद्दलचं वर्णन विस्ताराने सांगतं. त्याच दरम्यान तिला कळालं की जॉर्ज 6वा मरण पावला आहे आणि ती आता राणी झाली आहे. या भागातील वन्यजीवांचे वैशिष्ट्यपूर्ण स्पष्ट वर्णन या पुस्तकामध्ये आहे. प्रिन्स एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी सन्मानित केलेलं ते फिकसचं झाड आरक्षित केलं गेलेलं आहे. जगातले हजारो लोक ते झाड पाहण्यासाठी येतात. तिथल्या झोपडीत काही काळ रेंगाळतातही. आपल्यापैकी ज्यांना ते भव्य जुनं झाड आणि मैत्रीपूर्ण झोपडी माहीत होती, त्यांच्यासाठी ट्री टॉप्स ही मोठी अविस्मरणीय घटना असेल. या अनुभवाविषयी, या पुस्तकाविषयी लेखक पुस्तकाच्या शेवटी नमूद करतात की ट्री टॉप्सला भेट देणाऱ्यांची आणि प्राण्यांची नोंद ठेवली जाते. प्रिन्सेसने ट्री टॉप्सला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रजिस्टर माझ्याकडे लिहिण्यासाठी आणले होते. रॉयल पार्टींची नावे, पाहिलेले प्राणी आणि त्यांच्याशी निगडीत घटना नोंदविल्यानंतर मी लिहिलं, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडची एक राजकुमारी झाडावर चढली. तिने मुक्काम केला. ती पुढे एलिझाबेथ राणी म्हणून प्रसिद्ध पावली. तिने मचाणावरचा आपला रोमांचकारी अनुभव कथन केला आहे. परमेश्वर तिचं भलं करो. मित्रहो, लहानपणापासून सर जिम कॉर्बेट यांनी अरण्यप्रेमामुळे प्राण्यांचे आवाज, पाऊलखुणा, हालचाली ओळखण्याचे कौशल्य आत्मसात केलं होतं. ते केवळ शिकारी नव्हते, तर निसर्गाचे खरे प्रेमी आणि या वन्यजीवांचे रक्षक होते. आजही जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक मानलं जातं. वन्यजीव संरक्षण आणि अरण्यप्रेम यासाठी त्यांचे नाव आजही आदराने घेतलं जातं आणि घेतलं जात राहील. तर आजचं हे आपलं पुस्तक जंगल लोर अर्थात जंगल विद्या आणि ट्री टॉप्स हे अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे त्यांचं. त्यांच्या बालपणातील जंगलातील अनुभवांवर आधारित आहे. कुमाऊ प्रदेशातील जंगल, प्राणी, पक्षी आणि निसर्गांविषयीचं ज्ञान अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. यात लहानपणी जंगलात फिरताना शिकलेल्या गोष्टींचं सविस्तर वर्णन आहे. प्राण्यांचे आवाज, पाऊलखुणा, जंगलातले संकेत, शिकारीचे कौशल्य कसे ते शिकत गेले याचाही सविस्तर वृत्तांत त्यांनी यामध्ये दिला आहे. खरं तर हे पुस्तक फक्त शिकारीबद्दल नाही, तर निसर्गावर प्रेम करायला शिकवणारं हे पुस्तक मानलं जातं. जंगलातील शांतता, सौंदर्य आणि वन्यजीवांचे महत्त्व अतिशय जिवंत शब्दामध्ये त्यांनी मांडलं आहे. त्यामुळे हे पुस्तक आजही निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. तर शक्य असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक जंगल विद्या, ट्री टॉप्स हे शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरही उपलब्ध आहे आणि तुम्हाला आवडतील अशी बरीचशी पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत. मी बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की तिथे भेट द्या आणि तुम्हाला हवी असणारी पुस्तकं घरपोच मागवा. चला तर आता मी थांबते. तुम्हा सर्वांना हा पुस्तक परिचय कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुस्तक वाचल्यानंतरचाही अनुभव कसा होता हेही सांगा. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदर पुस्तक परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.